नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. आता ऑगस्ट महिना मध्यापेक्षा जास्त झालेला आहे आणि संपतच आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याची उत्कंठा लागलेली आहे. याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांचं कागदपत्र पडताळणी सुरू आहे. याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर लाभ घेत असतील तर यापैकी केवळ 2च लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो चालू ठेवण्यात येणार आहे. त्यांचे व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे आता जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तर या वितरणासंदर्भात तारीख कोणती आहे तर या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं लाडकी बहीण योजना तर आज हप्ता जमा झालेला आहे किंवा हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या तारखा किंवा चुकीच्या बातम्या देण्याचं काम केलं जातं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की अद्याप तारीख जाहीर झाली नाही आहे. तर याच्यामध्ये का जाहीर झाली नाही कारण का अजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे आणि महिना अजून अखेर आलेला नसल्यामुळे तारीख जाहीर झाली नाही आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांना देखील प्रश्न पडलेला आहे की आम्हाला येणारा हप्ता मिळणार आहे का, मागील हप्ते कधी मिळणार असे प्रश्न आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांच्यापैकी ज्यांचं कागदपत्र पडताळणी झालेली आहे, ज्यांची नावं महिला बालविकास कार्यालयाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी पोहोचलेली आहेत, ज्यांना व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींचं नाव ऑनबोर्डवरती घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे ज्यांचे कागदपत्र 26 लाखच्या अपात्र बहिणींपैकी कागदपत्र पडताळणी होऊन ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती आलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना मागील जून जुलैचे हप्ते आणि ऑगस्टचा हप्ता असा एकत्रित हप्ता येणार आहे. परंतु सगळ्यात 26 लाख लाडक्या बहिणींना येणार नाही आहे कारण का जास्तीत जास्त लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत आणि एका रेशन कार्डवरती 2च लाडक्या बहिणींना पात्र केलं जात आहे आणि ते देखील कुटुंब प्रमुखांच्या संमतीनं. आणि उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांची देखील कागदपत्र पडताळणी नेहमीच चालू राहणार आहे. त्यामुळे साधारणतः ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्याच्या 3 ते 6 तारखेच्या दरम्यान म्हणजेच पहिल्याच आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. कारण का अजून मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल, त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ GRचं असेल तर या ठिकाणी अजून कोणतीच अपडेट देण्यात आली नाही आहे. हप्ते वितरणासंदर्भात शासनाची तरतूद झाली नाही आहे. तर ही तरतूद साधारणतः या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये होईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, कुठल्याही चुकीच्या माहितीवरती किंवा कुठल्याही लिंकवरती जाऊन नोंदणी करू नका, OTP सांगू नका. तर केवळ अंगणवाडी सेविका आहेत यांच्यामार्फत अपात्र लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे. KYC अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. लवकरच त्यांना हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा मंत्री आदित्य तटकरे करणार आहेत. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.